कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, आमचं माझं नवीन घर लवकरात लवकर उभं राहू दे रे बाबा। नवीन घरात गेलो तरी सगळी नाती तशीच राहू देत रे देवा। हरीश त्याच्या न्यू बिझनेसमध्ये छान सेटल होऊ दे, त्याचं सगळं छान होऊ दे। माझ्याकडून खूप मोठी चूक घडली। दादाचे पैसे चोरलेत मी, त्याबद्दल सॉरी। पण देवा, यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव। देवा, माझ्या बाबांना निर्दोष सोडवण्यासाठी मी आनंदींच्या बाबतीत धोका पत्करलाय। मला माहिती आहे ती किती मोठी जोखीम आहे, पण ती पार पाडण्याचं बळ मला दे। आणि आनंदींची काळजी घे, त्यांचं सगळं छान होऊ दे। देवा, तू दिवसाची सुरुवातच अशी कमाल केलीस ना की एक नंबर। म्हणजे भावना मॅडमने आज माझ्याकडे बघितलं। या वर्षात आमची गाडी अशीच सुसाट सुटू दे। सगळ्या घराला सुखी ठेव। काही इडापिडा असेल तर ती टळू दे। माझ्यासाठी रोजचा दिवस आता कोरी पाटीच आहे, पण या कोऱ्या पाटीवर लक्ष्मीच्या साथीनं काहीतरी नवीन गिरवण्याची इच्छाशक्ती अजूनही आहे माझ्या मनात। माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात लवकरच होऊ दे, मला मार्ग दाखव। मी माझ्या निवासची सावली, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सोबत करण्याची शक्ती मला दे। माझ्या श्रीनिवासला सुखरूप ठेव। कुठलंही संकट आलं तर ते आधी माझ्यावर येऊ दे, आणि आमच्या संसाराला उपयोगी पूरक असं काहीतरी माझ्या हातून घडू दे। मला फक्त गुळ आणि खोबरं नाही, कडुलिंब पण द्यायचं। अरे शास्त्र आहे ते। अच्छा, ते हे का खायला देतात माहितीये का? आता हे नवीन वर्ष आहे की नाही, तर या येणाऱ्या नवीन वर्षात ज्या गोड कडू अशा आठवणी आपल्या गाठीशी येतात ना, त्या स्वीकारण्याचं बळ आपल्याला मिळावं म्हणून हे खायचं असतं। आणि दुसरं कारण म्हणजे आयुर्वेद म्हणतं कडुलिंब शरीरासाठी उत्तम असतं, आपलं रक्त शुद्ध होतं, तब्येतीसाठी गुणकारी असतं। पण तुझ्यासारखी मुलं नुसतं ते कडू खाणार नाही, म्हणून त्याच्या सोबतीला गुळ असतो। आता आडेवडे घ्यायचे नाहीत, खायचं।
बरं मी पानावाड्याला घेऊया. काकू मी येतो. अरे जेवून नाही जाणार तू? नाही अहो काकू जेवलो असतो, पण अहो घरी सगळे वाट बघतात ना. कसं आहे, मी घरी थांबलो नाही ना जेवायला, तर आई कानपुळे आलो. आणि तसंही तुम्ही ताईला तुमच्या पार्टीत घेतलाच आहे, तर मला तरी जाऊ द्या. नाही आज नाही थांबवणार मी तुला, बरोबर आहे. बरं घरी सगळ्यांना आमच्याकडनं शुभेच्छा देशील? नक्कीच. चला विचारलं सांगा. बघतो. चला बाय बाय. चला आजी नमस्कार करतो. चल सांभाळून जा. हो. वीणा चल पानावाड्याला घे. मॅडम तुम्हाला नक्की माझ्याशीच बोलायचं होतं ना? नाही घाबरू नका, मला तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं. काय? माझ्याशी तुम्हाला बोलायचंय? हे बघा तुम्ही अशी मस्करी करू नका. मला खरंच खूप सिरियसली बोलायचंय तुमच्याशी. अच्छा सॉरी बोला ना. मी खरंच खूप चुकीचं वागले हो तुमच्याशी. गुढी समोर केलेली प्रार्थना इथल्या इथेच खरी होते की काय? म्हणजे मला तुमचा राग येतो, माझी चिडचिड होते आणि तुम्ही जरा अतिच वागता. पण मी तुमच्यावर हात उगारायला नको होता. ठीक आहे हो मॅडम. हो इतका का विचार करताय तुम्ही? मी कुठे काय बोललो का? नाही, पण मला वाईट वाटतंय ना. म्हणजे तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मला वाईट वाटलंच असतं. नाही म्हणजे ठीक आहे हो. तुम्ही नका एवढा विचार करू. आणि ते फक्त रिॲक्शन होती हो तुमची. तुम्ही कशाला मनाला लावून घेते? कारण माझं चुकलंय. मी तुमच्यावर हात उगारण्याचा मला अधिकारच काय? आपण एकमेकांचे कोणीच लागत नाही. बस मॅडम, तुमची माफी पोचली माझ्यापर्यंत. यापुढे एकही शब्द बोलायची गरज नाही. एक शब्द बोलतायत तसं मला तोडून वागवतायत. आणखीन एक, सगळी चूक काही माझी नव्हती हो. म्हणजे तुम्ही ज्या बाईंकडे निरोप ठेवला होतात ना, त्या बाई मला भेटल्याच नाहीत. त्यामुळे माझ्यापर्यंत तो निरोपच आला नाही हो. म्हणून माझा गैरसमज झाला आणि म्हणून मी चुकीची वागले. आणि बघा, तुम्हाला जमलं तर मला माफ करा. सॉरी. नो सॉरी मॅडम, इट्स ओके. तसंही हा सिद्धू मनात राग धरून ठेवणारा माणूसच नाहीये ना. थँक्यू. नो सॉरी नो थँक्यू मॅडम. काय येऊ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.